तर मित्रांनो नमस्कार. शेतकरी कर्जमाफीची प्रक्रिया आता जवळपास सुरू झालेली आहे. सरकारकडून जे काही सूचनापत्र जारी झालेले आहेत तर याच्यामध्ये प्रामुख्यानं जे काही महा ऑनलाईन सेतू केंद्र आहेत तर यांना त्यांच्या पोर्टलवर आणि बऱ्याच ठिकाणी मेलद्वारे सुद्धा सरकारकडून सिस्टम जनरेटेड सूचनापत्र प्राप्त झालेले आहेत की त्यांना सूचना दिलेल्या आहेत किंवा तसं प्रसिद्धी पत्रक दिलेलं आहे की जी काही कर्जमाफीची प्रक्रिया राबवली जाणार आहे तर त्या संदर्भात सरकारकडून काल परवा प्रायोगिक तत्वामध्ये चाचपणीसाठी किंवा तांत्रिक चाचपणीसाठी 500-550 शेतकऱ्यांची पहिली यादी बँकांकडे सुपूर्द करण्यात आलेली आहे. आणि याच्यामध्ये जी काही शेतकऱ्यांची जी काही यादी टप्प्याटप्प्याने प्रसिद्ध होणार आहे तर ही यादी कुठे पाहायला मिळणार असा प्रश्न अनेक शेतकऱ्यांच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे. तरी सध्या तरी ही कुठल्याच पोर्टलवर शेतकऱ्यांची यादी उपलब्ध नाहीये. या संदर्भात अनेक चुकीच्या बातम्या येत आहेत की हे करा ते करा, असं कुठलंही सध्या तरी शेतकऱ्यांना करायची गरज नाही. प्राथमिक स्तरावर शेतकऱ्यांनी आपला ऍग्रिस्टेक आयडी अपडेट आहे किंवा नाही, त्याच्यानंतर तुमचं बँक खातं याला व्यवस्थित आधार सीडिंग झालेलं आहे किंवा नाही, आधार लिंकिंग झालेलं आहे किंवा नाही, याची पडताळणी करून घ्यावी. त्याच्यासाठी कुठल्याही आधार सीएससी किंवा ऑनलाईन सेंटरवर जाऊन ज्या ठिकाणी तुमच्या खात्यातले पैसे काढण्याची किंवा टाकण्याची सुविधा आहे अशा ग्राहक सेवा केंद्राद्वारे तुम्ही त्या ठिकाणी 100-200 रुपये विड्रॉल करून पहा किंवा तुमच्या खात्याची बॅलन्स इन्क्वायरी करून बघा. त्या ठिकाणी तुमचं खातं जर आधार लिंक असेल तर त्या ठिकाणी तुमची बॅलन्स इन्क्वायरी होईल. त्याच्यानंतर तुमचा मोबाईल नंबर आधारशी लिंक आहे किंवा नाही याची पडताळणी करून घ्या. आणि त्याच्यानंतर जे काही महा ऑनलाईन केंद्र आहेत, सेतू केंद्र आहेत, तर त्या सेतू केंद्रांना सूचना प्राप्त झालेल्या आहेत की लवकरच आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया सुरू होणार आहे. तर त्याच्यासाठी तुमच्याकडे MFS मंत्रा डिव्हाइस असणं आवश्यक आहे. ते डिव्हाइस नसेल तर ते डिव्हाइस तुम्ही त्याचे ड्रायव्हर्स वगैरे इन्स्टॉल करून घ्या की जेणेकरून KYC ची प्रक्रिया सुरू झाल्याच्या नंतर विना विलंब शेतकऱ्यांची KYC करता येईल. कर्जमाफीसाठी 2 ठिकाणी हे पर्याय उपलब्ध असणार आहेत, एक बँकांमध्ये आणि दुसरीकडे महा ऑनलाईन सेतू केंद्रावर हे पर्याय तुमचे KYC चे उपलब्ध असणार आहेत. तर त्या सेतू केंद्रांना तशी पोर्टलवर सुद्धा सूचनापत्र येत आहेत की तुमचं MFS 100 मंत्रा डिव्हाइस हे अद्ययावत अपडेट करून घ्या, त्याचे ड्रायव्हर्स वगैरे इन्स्टॉल करून घ्या आणि पोर्टलला त्याचे KYC चे आधार प्रमाणीकरणाची आयकॉन सुद्धा आलेला आहे. त्याच्यावर मात्र ती प्रक्रिया अजून सुरू झालेली नाही. तर याबाबत ज्या काही सूचना असतील तर त्या सूचना आपण या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करू. तेव्हा कुठल्याही अफवावर विश्वास न ठेवता चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आले असाल, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, इतरांना माहिती शेअर करा जर तुम्हाला योग्य वाटत असेल तर, नसेल वाटत तर सोडून द्या. बाकी शेतकऱ्यांची जी काही KYC ची प्रक्रिया आहे तर ती लवकरच आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया सुरू होणार आहे. आधार प्रमाणीकरण याच्यासाठी करावं लागणार आहे की तो शेतकरी हयात आहे नाही, आणि या माध्यमातून जे काही कर्जमाफीच्या लाभाचे जे काही पैसे मिळणार आहेत तर ते बँकेच्या कर्ज खात्याला जमा होणार आहेत. याबाबत आधीच सरकारकडून सूचना प्रसारित झालेल्या आहेत. तेव्हा धन्यवाद.